गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर बघा आता आम्ही निघालोत आता प्राजक्ताच्या घराकडे निघालोत. आज आहे वास्तुशांती प्राजक्ताच्या घराची. सकाळची 10चे पावणे 10 झालेले आहेत. ट्रॅफिक जाम का? सिग्नल असतो 30-35 मिनिटं लागतात. म्हणून साडे निघायचं होतं, उशीर झाला माझ्या. ते तुझी पण त्यांना पण उशीरच होईल. प्राजक्ता आमची नटलेली आहे. थोड्या तुम्हाला दाखवते. लुक रिव्हील नाही करणार. लुक रिव्हील नाही करणार. हा एकदा रस्ता सुटला ना की मग पुढे गर्दी नसती बघ. हा फार गर्दी आता ट्रॅफिकचा आहे बाबा. भयंकर ट्रॅफिक असते इथे. तरी आज सॅटरडे ऑफिस हे असतं ना. फ्रायडे सॉरी. सुट्टी घेतली आज फ्रायडे. सुट्टी शुक्रवार आहे. शनिवार वाटत होता, शुक्रवार आहे. कारण की रसिकांनी पण आज सुट्टी घेतली आहे, त्याच्यामुळे असं वाटायला लागले की आज शनिवारच आहे का. बघा प्राजक्ताने छान रांगोळी काढलेली आहे. सुरुवातच दाखवते, एंट्रीच दाखवते बघा. हे बघा आता तयार झाली मी इकडे. प्राजक्ता दाखवते, सगळं दाखवते सगळे बघा. थोडी गडबड झालेली आहे. चालायचंच, कुठलाही कार्यक्रम म्हटलं की थोडी गडबड होणारच. हे बघा छान डेकोरेशन केलेलं आहे. पाण्याच्या बाटल्या आणल्यात काय? हे बंद करू का? पूजा मांडते तिकडे बघा. हे पहा इकडे पूजा मांडली. हे बघा आजची ही पूजा घरच्या घरीच होती. जास्त काही लोकांना सांगितलं नव्हतं. आमच्या घरचीच लोकं होती. पण कुठलाही कार्यक्रम असू दे, आपल्याला थोडी धावपळ होतीच आणि थोडा उशीर वेळ लागतोच आहे. त्याप्रमाणे बघा गुरुजी 7-10 वाजताच येऊन बसल्या सकाळी आणि आम्हाला इथे यायला 10:15 10:30पर्यंत आम्ही आलेलो आहेत. कारण का सकाळी ट्रॅफिक भरपूर होती, जाम ट्रॅफिक होती आणि फायनली ही पूजा चालू झाली. हे पहा तयार झाले फायनली. आता पूजा चालू झाली आहे. हे पहा इकडे तिचं किचन आहे. हे बघा डेकोरेशनवाल्याला सांगितलं होतं डेकोरेशन करायला आणि चावी आमच्याकडे असल्यामुळे आम्हालाच यायला 10:15 झाले. त्यानंतर मग इकडं पूजा संपन्न झाली आणि पूजा चालू असताना डेकोरेशनवाले आले. डेकोरेशन केलं व्यवस्थित, छान मस्तपैकी डेकोरेशन केलेलं. आणि इकडे फोटोग्राफरला सुद्धा सांगितलेलं होतं. फोटोग्राफरचं काम चालू झालं आहे, फोटो काढणं. समर्पयामि बिल्वपत्रं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं कल्पयामि नैवेद्याय त्रिभुवनभूषिणि शङ्करदोषिणि कल्मिषमोषिणि मोराजय धनुजदोषिणि दितिसुतरोषिणि धर्मदरोषिणि सन्दसुते जय जय हे महिषासुर परदिनि रम्य परदिनि शैलसुते मायि रमणा
मानसिकता त्याची दिसून येईल. आधी हां. बाहेर निघायचे का आता सगळे? लगेच नाही वर्ण पूर्ण येत नाही वर्ण येत नाही आधी आधी हातात धरा. कुर्वाणाय शीर्वचनपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण नूतनगृहप्रवेशाख्यसकर्मणः पुण्यः भवन्तौ पुरन्तौ परत्मनः मह्यं सह ब्रह्मणे महाजना नमस्कुर्वाणाय शीर्वचनपेक्षमाणाय अद्य कृत नूतनगृहप्रवेशाख्याय करोणे स्वस्ति भवन्तौ पुरन्तौ आयुष्मते स्वस्ति पुनः मह्यं सह ब्रह्मणे महाजना नमस्कुर्वाणाय शीर्वचनपेक्षमाणाय अद्य करे नूतनगृहप्रवेशाख्याय करोणे स्वस्ति वृद्धिं भवन्तौ पुरन्तौ कर्मरुद्धिरां परत्मनः मह्यं सह ब्रह्मणे महाजना नमस्कुर्वाणाय शीर्वचनपेक्षमाणाय अद्य करे नूतन गृहप्रवेशाख्यसकर्मणः कल्याणं भवन्तौ पुरन्तु अस्तु कल्याणं. तुम्ही हे नवीन गृहप्रवेश केला आजपासून ह्याला परवानगी आहे. तर हे सगळं आपल्याला स्वस्तिक आलं वृद्धी आलं लक्ष्मी आलं जाऊन असं तथास्तु म्हणालो समजणं आपण यांना हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रतीकचं नाव घेते वास्तुशांतीच्या अरे दिवशी. व्हिडिओ नाही काढला. वा 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 व्हिडिओ नाही काढला. परत लगेच व्हिडिओ चालू करा. चालेल. ओके रिपीट. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रतीकचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी. वा वा छान छान. फोटो काढूया का फोटो फोटो सेशन चालू आहे. ठीक आहे तिथे पण लावा. छान आहे पण आता हे करून घेतलं काय हां सगळं करून घेतलं. छोटंच केलं बरोबर. हो सुटसुटीत पाहिजे होती तिला जास्त नको होतं त्याच्यामुळे. या हां ते दरवाजाला मधल्या. त्यांना बोलवा हां हां ए चल ना चल हवन करायचंय. जा रे प्रतीक चला पटापट. इथे ब्लिंकिट आला का नाही आला? स्कूल कुठे गेला? हे बघ आमचं विरांश पण विरा ते बघ रागवतात तुला. माझं फोन सुद्धा इकडे हां. दे. स्वाहा वाणी भावा इथे हे सांभाळ म्हणून. त्याचं काय ते? हे आता आले. हां ते नीट हे करा. आयुष्यं तेजा आरोग्यं देहि मे हव्यवाहन प्रमादा गुरुणां कर्म
संपूर्ण हुस्याद इति श्रुतिः प्रायश्चित्तानि गुरुजी ते हळदी कुंकाचं घेऊन या ना हळदी कुंकू आणि फुलाचं प्रायश्चित्तानि कर्मानुगाने समोर एवढा खाली खड्डा ही व्यवस्थित जाईल असं आणि कसं ठेवायचं मी सांगतो त्याप्रमाणेच त्याचं ठेवायचं. आता मी तात्पुरता आपण ठेवूयात ते गंधफुल व्हायचं. आता नैवेद्य जेव्हा आहे तिथं कसं एका जेव्हा जेव्हा तुम्हाला महत्त्वाचं दिवस असेल तेव्हा दैवात बाहेर घेऊन ठेवायचं. वास्तूची हे पहा आता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आमची. छान कार्यक्रम झालेला आहे. आता आवराआवरी हे पहा तुम्हाला दाखवते. अशी पूजा मांडली होती कारण का काय झालं इथं भटजी 3-4 भटजी होते त्याच्यामुळे इथं जागा नव्हती दाखवायला. मी इथनं बाहेरनंच दाखवत होते व्हिडिओ बनवत होते आतमध्ये काही येऊ शकत नव्हते त्याच्यामुळे बघा. आणि सुंदर अशी पूजा छान मांडलेली आहे. प्राजक्ता पेढे तिकडे घे पंचामृत पेढे. चला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.